आता श्री साई सच्चरित अध्याय 25वा ओवी 55. मस्तकी धरिले साई चरण, मस्तकी धरिले साई चरण, दामू अण्णा बैसले बैसले क्षण, दामू अण्णा बैसले बैसले क्षण, संकल्प विकल्प मनाचे लक्षण, व्यापार आतून आतून चालले, भक्ती करावे मनोरथ, भक्ती करावे मनोरथ, तेन जाणती खरा स्वार्थ, तेन जाणती खरा स्वार्थ, गुरु एक जाणे शिष्याचे हित, भावी भूत भूत वर्तमान, निज मनीचे मनोगत, निज मनीचे मनोगत, कोणी कितीही ठेवो गुप्त, कोणी कितीही ठेवो गुप्त, साई समर्थ सर्वगत, अंतर्वृत्त वृत्त जाणे तो, जेव्हा कोणी मनीचे हृदगत, जेव्हा कोणी मनीचे हृदगत, साई चरणी प्रेमे निवेदित, साई चरणी प्रेमे निवेदित, पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित, दावित सत्पथ सत्पथ साहित्याम, हे तोतयांचे निज व्रत, हे तोतयांचे निज व्रत, जाणती हे भक्त भक्त समस्त, जो जो अनन्य शरणागत, अपदा वारित वारित तयांच्या, गुरुची सत्य माता पिता, गुरुची सत्य माता पिता, अनेक जन्मीचा पाता त्राता, अनेक जन्मीचा पाता त्राता, तोची हरिहर आणि विधाता, करता करविता करविता तो एक, बाळ मागता गोड धडू, बाळ मागता गोड धडू, माता पाजी बोळ कडू, बाबा माता पाजी बोळ कडू, बाळ तडफडू तडफडू वारडू, प्रेम निवाडू निवाडू हा ऐसा, बोळाचा तो कडूपणा, बोळाचा तो कडूपणा, योग्य काळे चढणार गुना, योग्य काळे चढणार गुना, बाळ काय जाणे त्या लक्षणा, मातेच्या खुना खुना मातेस, अण्णा जरी ठेविती पाती, बाबा काय तेने भुलती, लाभे विनतयांची तयांची प्रीती, निज भक्ती ही ती तत्पर, धन कनक जया माती, धन कनक जया माती, किम पदार्थ तयाचे पाती, किम पदार्थ तया ते पाती, केवळ दीन जनोद्धारार्थी जगी अवतरती हे संत,
यम नियम शम दम संपन्न यम नियम शम दम संपन्न माया मात्सर्य दोष विहन माया मात्सर्य दोष विहीन केवळ पराग्रहनुग्रह प्रयोजन जयाचे जीवन तो संत दामू अन्नांचीही पाती मनी दामू अन्नांचीही पाती मनीचे मनी गुप्त होती बाबा प्रकट उत्तर देती सादर वृत्ती परिसावे जीव मात्राचे मनोगत जीव मात्राचे मनोगत बाबास सकळ अवगत बाबास सकळ अवगत वर्तमान भविष्य भूत जैसा करत लग आमलक निज भक्ताची भावी स्थिती भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबा प्रती कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी अपन नाही रे बापू किसमे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साईस नगमे अन्ना शरमे मनात ऐकून हे बाबांचे वचन दामू अन्नास पटली खून दिदला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन उगा पुनश्च मनी उठला विचार उठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गहू भुसार परिसा प्रत्युत्तर बाबांचे पाच शेर तू घेशील सात शेर उपविशील पाच शेर तू घेशील सात शेर उपसील परिसुनी हे बाबांचे बोल अंतरी खजील अन्नाते ऐसे कोठे काहीही न घडे जे साईंच्या दृष्टीस न पडे खालीवरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास एरीकडे त्यांचा स्नेही विचार गहनी पडला पाही काय करावे सुचेना काही उत्तरही नाही अण्णांचे तो ते शेट पत्र लिहित वृत्तांत घडलेला कळवीत
वाचुनी स्नेही विस्मित होत, म्हणती कर्मगत कर्मगत विचित्र. काय सौदा चालूनी आला, काय सौदा चालूनी आला. स्वयच कानावी विचार केला, स्वयच काना विचार केला. फकीराचे नादी नादी लागला, व्यर्थ मुखला मुखला लाभाला. देव देतो कर्म नेते, देव देतो कर्म नेते. होणाऱ्यासारखी बुद्धी देते, होणाऱ्यासारखी बुद्धी देते. ऐसा चोख धंदा जेथे फकीर तेथे, तेथे काय व्हावा. व्यवहारावर देऊनी पाणी, व्यवहारावर देऊनी पाणी. दारोदार वेड्या वेड्यावानी, पोट भरिती तुकडे मागुनी. ते काय सांगुनी सांगुनी सांगती. असो नाही तयाचे तयाचे देवी, तेने ऐसी त्या तेने ऐसी त्या बुद्धी भावी. तेनेच ऐसी त्या बुद्धी भावी. दुसरी कोणी पाती पहावी, यदभावी न तदभावी ते. झाले अण्णा स्वस्थ बैसले, झाले अण्णा स्वस्थ बैसले. होते जयाचे कर्म ओढवले, होते जयाचे कर्म ओढवले. ते त्या स्नेहाचे पाटीदार झाले. आले तपेले तपेले गळ्यात, करावया गेले गेले सट्टा. परीत याचा दिवस उलटा, परीत याचा दिवस उलटा. ठोकर लागली झाला तोटा, कैसा सोटा सोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, काय माझा दामू अण्णा. नशिबाचा मोठा मोठा शहाणा, नशिबाचा मोठा मोठा शहाणा. खरा त्या साई साई दाना, खरा त्याचा साई दाना. भक्त करुणा करुणा केवडी, स्नेही म्हणूनी माझे फंदी, स्नेही म्हणूनी माझे फंदी. पडता नागवता नागवता स्वच्छंदी, तरला विचारा फकीराचे नादी. काय दृढ बुद्धी तयाची, थट्टा त्याचे वेडेपणाची, थट्टा त्याचे वेडेपणाची. घमंड माझे शहाणपणाची, घमंड माझे शहाणपणाची. व्यर्थ व्यर्थ झाली साची, अनुभव हाची हाची लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, उगीच त्या फकीराची निंदा. न करिता लागतो त्याचे नादा, न करिता लागतो त्याचे नादा. मजलाही तो वेळेवर जागा, करिता न दगा दगा होता हा. आता नीक एक वार्ता, आता नीक एक वार्ता. सांगुनी आवरू अण्णांच्या ग्रंथा, सांगुनी आवरू अण्णांच्या ग्रंथा.
आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची. एखादा पहा एकदा ऐसे वर्तले, पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहुनी पार्सल आले, गोव्याहुनी पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडिले, मामलेदार राळे या नावे. माधवरावांच्या नावावर, माधवरावांच्या नावावर, बाबांच्या पायी व्हावे सादर, बाबांच्या पायी व्हावे सादर, म्हणूनी कोपर गावी स्वीकार, होऊनी शिर्डीवर ते आले. मस्जिदीत बाबा समोर, मस्जिदीत बाबा समोर, उघडता आंबे निघाले सुंदर, उघडता आंबे आले सुंदर, होते एकंदर 300 वर, फळे ती मधुर घमघमीत. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावा पाशी दिधली, तयानी 4 कोळंब्यात टाकेली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत, बाबा मुखे काय उद्गारत, फळे ती दामू अण्णा प्रित्यर्थ असू देत तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास, आले पूजा करावयास, दामू अण्णा मशिदीस पुष्प संभारास घेऊनी. तयान पूर्व वृत्त ते कळले, तयान पूर्व वृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले, बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे दाम्याचे न ते आपुले, खावया टपले लोक जरी, ज्याचे आंबे त्यानेच खावे, ज्याचे आंबे त्यानेच खावे, किमर्थ अपना कोणाचे व्हावे, किमर्थ अपना कोणाचे व्हावे, ज्याचे असतील त्यानेची खावे, मरुनी जावे खाऊनी. प्रसादची हा ऐसिया भावे, प्रसादची हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारती स्वभावे, अण्णा स्वीकारती स्वभावे, विपरीतार्थार्थी लागीन भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णास. पूजा सारुनी अण्णा गेले, पूजा सारुनी अण्णा गेले, पुनश्च येऊनी पुसू लागले, पुनश्च येऊनी पुसू लागले, मोठीस की धाकटीस ही फळे, अर्पून कळे कोणास. बाबा वदती धाकटीला दे 8 मुले, होतील तिजला. बाबा वदती धाकटीला दे 8 मुले, होतील तिजला. 4 मुलगे 4 मुलीला, ही लीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान,
पोटी नाही पुत्र संतान म्हणून करावे बहु प्रयत्न म्हणून करावे बहु प्रयत्न साधू संतांचे करावे भजन कृपा आशीर्वचन मिळावे यदर्थ साधू संतांचा नाद यदर्थ साधू संतांचा नाद मिळवावया ग्रह प्रसाद विणवावया ग्रह प्रसाद ज्योतिर्विद्येचा लागला छंद जो झाले ज्योतिर्विद स्वयमेव नशिबी नाही संतान हेची ज्योतिर्विद्येचे निदान नशिबी नाही संतान हेच ज्योतिर्विद्येचे निदान अन्ना होते पूर्ण जाणून निराश होऊन बसलेले तथापि हे आश्वासन साई संत मुखीचे वचन साई संत मुखीचे वचन पुनश्च आशा झाली उत्पन्न समर्थ प्रसन्न होताची पुढे कालांतरे सफल झाली बाबांची अक्षरे संत प्रसादा अमरांकुरे संतती फलभरे प्रसवली जैसे बोलले तैसेच घडले आपुले ज्योतिष निष्फल झाले साईंचे बोल अमोघ ठरले झाली मूले वचनोक्त असोही तो बाबांची वैखरी बाबा असता देहधारी परिपुढेही देगतागानंतरही स्वये निर्धारी निज महिमा झालो जरी गत प्राण वाक्य माझे माना प्रमाण माझी हाडे तुर्बती मधून देतील आश्वासन तुम्हास मी कायपण माझी तुर्बत राहील तुम्हा सवे बोलत ज्योतिष अनन्य शरणागत राहील डोलत तयासवे डोळ्या आड होईनही चिंता करू नका तुम्ही मज करिता माझी हाडे ऐकल बोलता हितूज करिता तुम्हा सवे मात्र माझे करा स्मरण विश्वासयुक्त अंतकरण मात्र माझे करा स्मरण विश्वासयुक्त अंतकरण ठेवा करा निष्काम भजन कृत कल्याण पावाल हे भक्त काम कल्पतरो समर्थ साई श्री सद्गुरो
समर्थ साई श्री सद्गुरो हेमाड तुझिया चरणानंतरो भाकी परोपरी हे करुणा धाव पावगा गुरुवरा धाव पावगा गुरुवरा भक्तजन करुणा करा भक्तजन करुणा करा उसंत नाही या संसारा येर झरा पुरे आता आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा बाह्य विषय लोचन तत्परा बाह्य विषय लोचन तत्परा विषय भोगापासव अवरा वृत्तीसी करा अंतर्मुख लाटे सरसे सैरा वाहत लाटे सरसे सैरा वाहत चाललो आम्ही दुराचारा चाललो आम्ही भवसागरात देऊनिया प्रसंगी हात भव निर्मुक्त करा की इंद्रिय वाहती सैरा वैरा इंद्रिय वाहती सैरा वैरा प्रवृत्त होती दुराचारा प्रवृत्त होती दुराचारा बांधा वृच्छंखल नदीस बंधारा फिरावा माघारा इंद्रिय गण इंद्रियन जो अंतर्मुख आत्मान कदा होईल सुख त्याविन कैचे आत्यंतिक सुख जन्म निरर्थक होईल कलत्र पुत्र मित्र पंक्ती कोणीही कामा येन अंती तुझी एक अखेरचा साथी सुख निर्मुक्ती दायक तू उकलुनी कर्माचे जाळे करी एक वेळ दुःखा वेगळे उदरी हे दीन दुबळे कृपा बळे महाराजा वादावादी इतर अवकळा कृपा बळे समूळ निर्दळा रसनिस लागोर नामाचा चाळा सुनिर्मळा साई राया ऐसे देई प्रेम मना घालवी संकल्प विकल्पाना विसरवी देह गेह भाना माझा मी पणा ही दवडी घडो तुझे नाम स्मरण भाविन इतर आठवण यावे मनाशी निश्चलपण चंचलपणापण नातडो त्वा आम्हा धरिता पोठासी मावळेल अज्ञात मनीषी सुखे नांदू तुझिया प्रकाशी ऊने आम्हासी कायसे तुवा हे जे आम्हा प्रत पाजिले निज चरित्रामृत थापटुनी केले जागृत हे काय सुकृत सामान्य पुढील अध्याय ह्याहुनी गोड पुरेल श्रवणार्थ्यांचे कोड वाढेल साई चरणी आवड श्रद्धाही सुदृढ होईल आले एक भक्त दर्शना सोडून या निज गुरुचरणा करिता साई पदाभिवंदना निज गुरुस्थाना दृढ केले
तैसेच एक दुसरे ग्रस्त श्रीमंत परी विपदग्रस्त आले पुत्र कलत्र सहित दर्शनार्थ साईंच्या कैसा तयांचा पुरविला हेत कैसा पुत्र अपस्मार व्यथित केला दर्शने व्याधी निर्मुक्त पूर्व दृष्टांत स्मरवुनी म्हणून हेमाड साईस शरण करी श्रोतया आदरे विनवन होऊनी साई कथा प्रवन कराजी श्रवण सार्थके स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंतविरीची ते श्री साई समर्थ सच्चरिते भक्ताभीष्टम संपादनम नाम पंच विशंतितमो अध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।